मैफतराव सरकारी खात्यात क्लास 1 ऑफिसरच्या पदावरून नुकतेच रिटायर्ड झाले होते. त्यांच्या गावात पहिला क्लास 1 ऑफिसर असणारे महिपतराव हे एकमेव व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या गावाला त्यांचा खूप अभिमान वाटायचा. म्हणून त्यांच्या गावाने ठरवले की त्यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने जल्लोषामध्ये साजरा करायचा आणि गावाने खूप मोठ्या जल्लोषात त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम साजरा देखील केला. मैफतराव सगळ्यांना हेवा वाटावे असेच होते. संपूर्ण गावाला माहिती होतं मैफतराव एवढ्या मोठ्या पदावरून रिटायर्ड होणार म्हणजे त्यांना खूप मोठी पेन्शनची रक्कम मिळणार होती. आणि ही गोष्ट बोलबोल म्हणता सगळीकडे पसरली की त्यांच्या पेन्शनची रक्कम लाखांमध्ये आहे. कोल्हापूरपासून हकेच्या अंतरावर असलेल्या एका शांत गावात मैफतराव आणि शांताताई हे वयोवृद्ध दाम्पत्य राहत होतं. मैफतरावांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली आणि त्यांची पेन्शन हाच त्यांच्या आयुष्याचा आधार होता. त्यांचे एकमेव अपत्य निखिल आणि सून साक्षी शहरात एका चांगल्या कंपनीत कामाला होते. मैफतरावांच्या पेन्शनची बातमी त्यांच्या मुलाकडे कधीच पोचली होती. म्हणून एक दिवस निखिलने गावी फोन केला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच गोड आणि प्रेमळ होता. आई बाबा किती दिवस असे एकटे राहणार तुम्ही गावात? गावच्या घरात दिवस कसे जातात तुमचे? आम्ही शहरात आता खूप मोठा फ्लॅट घेतला आहे. भरपूर सोयी आहे इथे. तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही दोघेही आहोत. तुम्ही इथे या ना कायमस्वरूपी. हे ऐकून शांताताईंना अति आनंद झाला. सुनेने आणि मुलाने इतक्या प्रेमाने बोलावले म्हटल्यावर त्यांना शहरात येण्याची उत्सुकता लागली. मैफतराव थोडे विचारात पडले. निखिल बाळा, शहरात राहण्याचा खर्च खूप आहे आणि आमचे सर्व जुने सवंगडी इथेच आहेत. काळजी काही करू नका बाबा. तुमचा मुलगा आहे ना, आम्ही तुमचे सगळे लाड पुरवू, तुमची सेवा करू. हेच आता आमचे कर्तव्य आहे. निखिलने खूप भावनिक साथ घातली आणि मग तो क्षण आला. मैफतराव आणि शांताताई यांनी आपल्या गावातील घराला कुलूप लावले आणि ते शहराकडे रवाना झाले. शहरात त्यांचे स्वागत खूप उत्साहाने झाले. सुरुवातीला काही दिवस खूप छान गेले. साक्षी सुनबाई रोज सकाळी चहा आणि नाश्ता घेऊन येत, गोडगोड बोलत. पण लवकरच या प्रेमामागचे खरे कारण हळूहळू समोर येऊ लागले. एका दुपारी साक्षीने सासरेबुवांना बोलावले आणि म्हणाली, सासरेबुवा, तुम्ही आता निवृत्त झाले आहात. त्यामुळे तुमच्या पेन्शनची कागदपत्र आणि पासबुक माझ्याकडे द्या. तुम्हाला दरवेळेस बँकेत जावे लागते ते मला बघवत नाही. तुमच्या सोयीसाठी मी ते सगळे सांभाळून ठेवेन. तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा पैसे घेऊन जा माझ्याकडने. तेव्हा मैफतरावांना थोडं खटकलं, पण त्यांना वाटलं आजकालची मुलं खूप हुशार असतात. आपल्या सोयीसाठीच हे सर्व बोलत असेल. त्यांनी विश्वास ठेवून पासबुक आणि ATM कार्ड सुनबाईच्या हवाली केलं आणि सोबत पिन नंबरही सांगितला. त्या दिवसापासून मैफतराव आणि शांताताई त्यांच्या बँक खात्यावर साक्षीचे नियंत्रण आले. पेन्शनचे पैसे दर महिन्याला खात्यात जमा होत होते आणि काही दिवसातच ते पैसे सुनेच्या व्यवस्थापनाखाली खर्चसुद्धा होऊ लागले. वृद्ध आईवडिलांना जे काही थोडे पैसे लागत तेही त्यांच्या सुनेकडे विचारून मागावे लागत. शहरातले ते मोठे घर त्यांच्यासाठी सोयीचे नव्हते, तर एक प्रकारचे ते सुवर्ण जेल ठरले होते. त्यांच्या कोणत्याही प्रकारची सेवा होत नव्हती, तर फक्त सोयी पुरवल्या जात होत्या, म्हणजे जेवण आणि राहायला जागा. पण एकटेपणा त्या दोघांनाही खायला उठला होता. निखिल आणि साक्षी दोघेही कामावरून आले की त्यांच्या कामात आणि मित्रांमध्ये व्यस्त असायचे. सासू सासऱ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसायचा. पर्यटनाचा आनंद फक्त मुलगा सुनेसाठी. निखिल आणि साक्षी दर महिन्याला कुठेतरी फिरायला जायचे. महागडे कपडे, महागड्या पार्ट्या करायचे, पण सासू सासऱ्यांना कधीही सोबत घेऊन जायचे नाही. शांताताईंनी एकदा गप्पा मारता मारता विचारले, बाळा, तुम्ही दोघे इतके फिरत असता, आम्हाला पण एखाद्या दिवशी जवळच्या कुठल्या तरी देवळात घेऊन जा ना. कधीपासून देवाचे दर्शन झालेले नाही. साक्षी लगेच तोंडावर हसून म्हणाली, आई, तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे किती तो त्रास. तुमच्यासाठी वेगळी सोय बघावी लागते. तुम्ही इथेच घरी आराम करा, आम्ही जाऊन येतो. तेव्हा त्या दोघांना खूप वाईट वाटले, पण त्यांनी नशिबावर हवाला देऊन शांत राहणे पसंत केले. अचानक एक दिवस शांताताईंनी एक निर्णय घेतला.
महिपतरावांच्या एका जुन्या मित्राने त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव येथील गणपती बाप्पाच्या दर्शनाचे आणि सोबतच जुन्या मित्रांच्या भेटीचे नियोजन केले होते. शांताताईंनी महिपतरावांना सांगितले, अहो ऐकलत का, आपल्याला आता एक दिवसही इथे राहायचं नाही, आपल्याला रांजणगावला जायचं आहे. त्या सोपानच्या मुलाचं फोन आला होता. आपल्याला 2 दिवसासाठी तिकडे जायचे आहे. त्यासाठी तुम्ही बसचे तिकीट बुक करा. तेवढे तुम्ही लवकर करून घ्या. महिपतराव लगेचच तयार झाले. हो बरोबर आहे, आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला नक्की जाऊ. त्यांनी तिकीट आरक्षित केले आणि आपल्या मुलाला सुनेला याबद्दल सांगण्याचे ठरवले. रात्री जेवण झाल्यावर महिपतरावांनी अत्यंत उत्साहाने सांगितले, निखिल बाळा, आम्ही दोघे 2 दिवसासाठी रांजणगावला जात आहोत. माझ्या जुन्या मित्राने बोलावले आहे. तू फक्त थोडी रोख रक्कम दे, आम्हाला प्रवासात लागेल. आईवडिलांच्या प्रवासाची बातमी ऐकून निखिल आणि साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. साक्षीने लगेच डोळे वटारले आणि संतापलेल्या आवाजात म्हणाली, काय, कुठे फिरायला जाणार आहात तुम्ही दोघे आणि कशासाठी? या वयामध्ये कुठे धडपडलात तर काय करणार? तुम्हाला काय गरज आहे आणि कुठले पैसे मागत आहात तुम्ही? तुम्हाला आता घरी बसायचं आहे. तुमचे वय काय आहे? या वयात फिरणं म्हणजे स्वतःच्या जीवावरचं संकट आहे आणि तुमचा खर्च कोण करणार आहे? तुमची सगळी पेन्शन तर घराच्या खर्चात आणि तुमच्या औषध पाण्यात जाते. एक पैसाही नाही माझ्याकडे तुम्हाला द्यायला. निखिलही सुनेच्या सुरात सूर मिसळून म्हणाला, बाबा आणि आई ऐका तिचं. तुम्हाला घरात बसून आराम करायचा आहे. 2 दिवस तिथे जाऊन काय करणार आहात? तेव्हा शांताताईंनी शांतपणे उत्तर दिले, बाळा, फक्त घरात बसून आमचं शरीर आता कुजायला लागलं आहे. घरात तर आम्ही बंदी झालो आहोत. तुम्ही स्वतः फिरता आणि आम्ही फिरायला निघालो तर तुम्ही आम्हाला थांबवत आहात. पैसे तर आम्ही आमच्या घामाचे मागत आहोत, भीक नाही मागत. तुम्ही आता घरात राहायचं म्हणजे राहायचंच. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. साक्षीने जवळपास तांडवच सुरू केला. महिपतराव शांतपणे उठले आणि त्यांनी कपाटातून एक जुनी पेटी काढली. महिपतरावांनी ती पेटी उघडली आणि त्यातून एक जाडजूड कागदपत्र बाहेर काढले. त्यांनी ते निखिल आणि साक्षीच्या समोर ठेवले. बाळा निखिल, हे बघ, या कागदपत्रावर स्वाक्षरी करताना मला खूप वाईट वाटते आहे, पण मला हा निर्णय आज घेणे गरजेचे आहे, महिपतराव शांतपणे म्हणाले. ते कागदपत्र होते मालमत्ता हस्तांतर रद्द करण्याची नोटीस आणि वारसा हक्क वगळणे याबाबतची कायदेशीर कागदपत्रे. हे काय आहे बाबा? निखिलने भीत विचारले. महिपतरावांचे डोळे भरून आले, पण त्यांचा आवाज कठोर होता. बेटा, ज्या दिवशी मी पेन्शनचे पासबुक तुमच्याकडे दिले त्याच दिवशी मला समजले होते की तुमच्या मनात माझ्याबद्दल आणि आईबद्दल प्रेम नाही, तर फक्त माझ्या पेन्शनबद्दल प्रेम आहे, पेन्शनबद्दल हाव आहे. तरीसुद्धा एवढं सगळं बघूनही मी शांत राहिलो, कारण मला वाटले की तुमच्या हृदयाचे कधीतरी परिवर्तन होईल. पण आज तुमच्या वागण्याने हे सिद्ध केले की आम्ही तुमच्यासाठी फक्त एक पेन्शन मशीन आहोत. हे बघ निखिल, मी माझ्या गावाकडील घर आणि जमीन तुमच्या नावावर करण्याचा विचार केला होता, परंतु तुमच्या दोघांची स्वार्थीपणाची भावना बघून मी ते कधीच होऊ देणार नाही. आता ते घर मी एका सामाजिक संस्थेच्या नावावर करत आहे, जेथे अनेक गरजू वृद्ध राहू शकतील. यापुढे माझा एक पैसाही तुम्हाला मिळणार नाही. हे सर्व ऐकून साक्षी आणि निखिल दोघेही हादरले. त्यांना त्यांची मोठी चूक आणि लालची वृत्ती समोर स्पष्ट दिसू लागली. त्यांनी लगेचच महिपतरावांच्या पायावर डोके टेकवले. बाबा, आम्हाला माफ करा, आमच्याकडून मोठी चूक झाली. आम्ही तुम्हाला आजच प्रवासाला घेऊन जातो. तुम्ही म्हणाल तसे करू. निखिल रडू लागला. आता खूप उशीर झाला आहे बाळा, शांताताई म्हणाल्या. तुम्ही जे प्रेम पैशांसाठी दाखवले त्यापेक्षा जास्त प्रेम आम्हाला आमच्या गावातल्या जुन्या मातीत मिळेल. आम्ही आता इथे एक क्षणही थांबणार नाही. महिपतरावांनी पेटीतील एक जुनाट सोन्याचा दागिना काढला, जो त्यांनी अत्यंत गरजेसाठी जपून ठेवला होता, आणि त्यांनी रांजणगावच्या प्रवासाची तयारी सुरू केली. महिपतराव आणि शांताताई शांतपणे घरातून बाहेर पडले. निखिल आणि साक्षी त्यांच्या मागे धावले. पण आता वेळ निघून गेली होती. ते दोघेही दारात उभे राहून आपल्या आईवडिलांना जाताना बघत होते.
आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की पैशापेक्षा मोठे काही आणि मौल्यवान असते ते प्रेम, आदर आणि निस्वार्थ सेवा. त्यांना हे कळून चुकले होते की त्यांनी आपल्या आईवडिलांना केवळ आर्थिक साधन मानले होते आणि त्यांच्या या लोभापायी त्यांनी जन्मभराची पुण्याई गमावली होती. त्या रात्री निखिल आणि साक्षी एकमेकांशी बोलू शकले नाहीत. त्यांनी फक्त आपल्या रिकाम्या घराकडे पाहिले, जिथे आता फक्त पश्चाताप आणि दुःख भरलेले होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी आपल्या आईवडिलांना शहरात बोलावून एका प्रकारची कठोर सजा दिली होती आणि आता नियतीने त्यांना त्याच शिक्षेची परतफेड केली. महिपतराव आणि शांताताई रात्रीच्या बसमध्ये मधून रांजणगावच्या दिशेने निघाले. बसच्या खिडकीतून मागे सरणारे शहराचे दिवे त्यांना आता फसव्या मोहासारखे वाटत होते. शहराच्या या सोयीने त्यांना केवळ भावनिक दारिद्र्यच दिले होते. शांताताईंनी महिपतरावांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, अहो, आज तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. त्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दल कधीच प्रेम नव्हते, फक्त पेन्शनची लालसा होती. महिपतरावांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. शांता, मी 2 गोष्टी गमावल्या, पण 3 गोष्टी कमावल्या. पहिला, स्वतःचा स्वाभिमान कमावला. दुसरी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कमावला. आणि तिसरी म्हणजे मी माझ्या जीवनाचा अर्थ शोधला. रांजणगावला पोचल्यावर मित्रांनी त्यांचे खूप प्रेमाने स्वागत केले. जुन्या गप्पा, देवदर्शन आणि मित्रांच्या सहवासात 2 दिवसात त्यांचा सगळा ताण हलका झाला. महिपतरावांनी मित्रांना त्यांच्या निर्णयाबद्दल सांगितले. मी आता शहरात परत जाणार नाही. गावचं घर मी वृद्धाश्रमासाठी देणार आहे, पण त्यापूर्वी मला आणि शांताला त्याच गावात, त्याच घरात स्वाभिमानाने जगायचे आहे. आम्ही अजून थकलेलो नाही. आमची पेन्शन, आमच्यातील ऊर्जा आम्ही इतरांच्या मदतीसाठी वापरणार, महिपतरावांनी ठामपणे सांगितले. मित्रांनीही त्यांना पाठिंबा दिला. महिपतराव आणि शांताबाई लगेचच गावाकडे परतले. त्यांनी घराला असलेले कुलूप काढले, पण यावेळी ते घरात एकटे नव्हते. त्यांच्यासोबत स्वाभिमानाचा आणि निस्वार्थ सेवेचा नवा संकल्प होता. गावात परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बँकेत जाऊन निखिल आणि साक्षीच्या सोयीसाठी सुरू केलेले सर्व डिपॉझिट्स आणि इतर बचत योजना थांबवल्या. त्यांनी ठरवले आता मुलांसाठी नाही तर समाजासाठी जगायचे. शांताताईंनी गावातील महिलांना सोबत घेऊन लहान मुलांसाठी एक अनौपचारिक बालवाडी सुरू केली, जिथे त्या मुलांना गोष्टी सांगायच्या, संस्काराचे धडे देत होत्या. महिपतरावांनी आपल्या निवृत्त मित्रांना एकत्र करून गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा आणि आरोग्याचे वर्ग सुरू केले. पेन्शनचे पैसे आता त्यांच्या औषध पाण्यासोबत गावातील सामाजिक कामासाठी खर्च होऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि समाधान होते, जे त्यांना शहरात राहून कधीच मिळाले नव्हते. गावातील लोक महिपत दादा म्हणून आणि शांताताई म्हणून त्यांचा आदर करत होते. इकडे शहरात निखिल आणि साक्षी यांच्या जीवनात एक मोठा शून्य निर्माण झाला होता. आईवडील गेल्यावर घराचे स्वरूपच बदलले होते. रोजच्या जेवणानंतर आईने केलेले हात पुसण्यासाठीचा रुमाल, त्यांची सकाळची देवपूजा, वडिलांचा "बाळा चहा ठेवू का?" हा प्रेमळ प्रश्न, सगळं काही अचानक थांबलं होतं. साक्षी सकाळी उठल्यावर तिला घरातला शांतपणा खायला उठायचा. तिला जाणवलं की तिने आपल्या सासू सासऱ्यांकडून केवळ पैसेच नाही तर घरातील ऊब हिरावून घेतली होती. निखिलच्या मनात अपराधीपणाचा डोंगर उभा राहिला. त्याने फोन करून आईवडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. "बाबा, तुम्ही कुठे आहात? परत या, आमची मोठी चूक झाली आहे." तेव्हा महिपतरावांचा आवाज शांत पण कणखर होता. "बाळा, आता उशीर झाला आहे. ज्या घराला तू आणि साक्षीने फक्त बँक बनवले, त्या घरात आता परत येण्यात काहीच अर्थ नाही. मी शांत आणि आनंदी आहे इथे. तू तुझ्या आयुष्यात आनंदी राहा." फोन ठेवून निखिलला जाणवले की तो फक्त पेन्शनचे उत्पन्न आणि फुकटची सेवा गमावून बसला नाही, तर त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आणि आशीर्वादही गमावला आहे. काही दिवसांनी साक्षीने घरातल्या खर्चाचा हिशोब केला, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. "निखिल, हे बघ, गेल्या महिन्यात खर्च खूप वाढला आहे. दर महिन्याला बाबांची पेन्शन येत होती, त्यामुळे आपल्या घराची EMI, स्वयंपाकाचा खर्च आणि इतर खर्चाची काळजी नसायची. आता तो आधार पूर्णपणे गेला आहे." निखिल म्हणाला, "हो साक्षी, मीही विचार करत होतो. बाबांनी दिलेले आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला इतके सवयीचे झाले होते की आपण त्याच्याशिवाय जगण्याचा विचार केलाच नाही." त्या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसानंतर निमित्त महागड्या रिसॉर्टवर जाण्याची योजना देखील रद्द केली, कारण आता त्यांना खर्च विचारपूर्वक करावा लागणार होता.
त्यांच्या जीवनातील ऐशोआरामाचा भाग हा मैफतरावांच्या पेन्शनवरच आधारित होता. ही कठोर जाणीव त्यांना झाली. एके रात्री साक्षी जेवण बनवत असताना निखिल तिच्या जवळ आला. साक्षी, आठवते का गं तुला, आई जेव्हा घरी असायची तेव्हा ती आवडीने तुझ्यासाठी पुरणपोळी बनवायची. आज मला त्या पुरणपोळीची आठवण येत आहे. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. निखिल, मला आता कळतंय आपण किती स्वार्थी होतो. आपले आईवडील म्हणजे फक्त बँकेतले पैसे नव्हते. त्यांनी आपल्याला केवळ जन्म दिला नाही तर आयुष्यभर निस्वार्थ प्रेम दिले. या पश्चात्तापाने दोघांना स्वस्थ बसू दिले नाही आणि त्यांनी एक निर्णय घेतला. आपण गावच्या घरी जाऊया, तिथे जाऊन त्यांच्या डोक्यावर डोके ठेवून माफी मागूया. त्यांना घरी परत येण्याचा आग्रह करणार नाही, पण त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे त्यांच्यासमोर स्वीकारू. निखिल म्हणाला. साक्षीने होकार दिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी कार्यालयातून सुट्टी घेतली आणि महागड्या गाडीतून ते पुन्हा गावाच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले. हा प्रवास पूर्वीच्या उत्साहात नव्हता तर पश्चातापाचा आणि आत्मशोधाचा होता. निखिल आणि साक्षी यांचा पश्चातापाचा परतीचा प्रवास सुरू झाला. शहराच्या गजबजाटातून दूर झाल्यावर त्यांना पहिल्यांदा जाणवले की शांततेत किती सामर्थ्य असते. गाडी जशी जशी गावाच्या जवळ जाऊ लागली तसे तसे त्यांच्या मनात धाकधूक वाढत होती. त्यांना भीती वाटत होती की आईवडील त्यांना माफ करतील की नाही. संध्याकाळच्या वेळेस ते गावाजवळ पोचले. गावात शिरतात त्यांना बदल जाणवला. गावाच्या मध्यभागी असलेल्या मैपतरावांच्या घरासमोर चांगलीच वर्दळ दिसत होती. अंगणात चिमुकली मुले खेळत होती आणि घराच्या वरांड्यात काही वृद्ध माणसे मैपतरावांसोबत गप्पा मारत बसली होती. साक्षी आणि निखिलने गाडी बाजूला लावली आणि घराकडे पाहिले. आईवडिलांच्या चेहऱ्यावर शहरात असताना कधीच न पाहिलेले अथांग आनंद त्यांना दिसत होता. तिथले गावकरी मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते. मैपतराव तेव्हा एका वृद्ध शेतकऱ्याला काही पुस्तके देत होते आणि शांताताई लहान मुलांना भाकरवडीचं खाऊ देत होत्या. त्यांचा चेहरा समाधानाने उजळलेला होता. निखिल आणि साक्षी दुरून हे दृश्य पाहत राहिले. त्यांना जाणवले की आईवडिलांनी आपल्या आयुष्यातील रिकामी जागा किती सहज आणि अर्थपूर्ण कारणांनी भरून टाकली होती. निखिल आणि साक्षी हळूहळू दाराजवळ गेले. त्यांना बघताच मैपतराव शांताबाई क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच राग नव्हता, फक्त एक गहन शांतता होती. साक्षी धावत गेली आणि तिने शांताताईंच्या पायावर आपले डोके ठेवले. आई, मला माफ कर. मी तुमच्या पेन्शनच्या लोभापायी तुमच्या प्रेमाचा आणि मायेचा खूप अपमान केला. मला खरंच पश्चाताप होत आहे. तुमची सेवा करायची संधी मी गमावली आहे. शांताताईंनी प्रेमाने सुनेला उठवले आणि तिला जवळ घेतले. बाळा, रडू नकोस. मला माहिती आहे तुमच्या मनात लोभ होता, पण त्या लोभापेक्षा तुमचा पश्चाताप खूप मोठा आहे. तू माझ्या मुलाची पत्नी आहे. तुम्ही आनंदी राहावे हीच माझी इच्छा आहे. निखिल पुढे आला आणि त्याने वडिलांचे हात धरले. बाबा, मी तुमचा सर्वात मोठा अपराधी आहे. मला वडिलांची पेन्शनची किंमत कळली, पण वडिलांच्या प्रेमाची नाही. तुम्ही आम्हाला माफ कराल अशी माझी अपेक्षा नाही, पण मी तुम्हाला वचन देतो की आम्ही यापुढे आमच्या कामातून आणि वागणुकीतून हा पश्चाताप कमी करण्याचा प्रयत्न करू. महिपतराव शांतपणे हसले. बसा, रडू नका. तुमच्या डोळ्यातील हा खरा पश्चाताप बघूनच मला आनंद झाला आहे. मला तुमच्यावर राग नाही, पण दुःख नक्कीच होते. मला हेच दाखवायचे होते की आईवडील हे तुमच्या आयुष्यभराचा भार नसतात, तर ते तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि भावनिक आधारस्तंभ असतात. महिपतरावांनी निखिलला आणि साक्षीला त्यांच्या बाजूला बसवले आणि सांगितले, तुमच्या येण्याने आम्हाला आनंद झाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही शहरात परत येणार नाही. आम्ही आता आमच्या जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे. हे गाव आमचे आता घर आहे. साक्षीने लगेच हात जोडले. नाही बाबा, आम्ही तुम्हाला परत नेण्यासाठी आग्रह करणार नाही. तुम्ही इथे आनंदी आहात हे बघून आम्हाला समाधान वाटले. पण आम्ही आता तुम्हाला एक वचन देतो. दर महिन्याला आम्ही तुमच्यासाठी इथे येऊ. आम्ही एक दिवस तुमचे सगळे काम करू, मुलांना शिकवू आणि गावातील कामात तुमचा हातभार लावू. निखिल म्हणाला, बाबा, तुम्ही आमच्या नावावर मालमत्ता हस्तांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला तो अगदी बरोबर होता. त्या घराचा आणि जमिनीचा हक्क तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना दिला, यापेक्षा मोठा आशीर्वाद काहीच नाही. आम्ही आमच्या कमाईचा काही भाग या कार्यात तुम्हाला मदत म्हणून नक्कीच देऊ. महिपतराव आणि शांताताईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांना जाणवले की त्यांच्या मुलाने आणि सुनेने केवळ पश्चाताप केला नव्हता, तर ते माणूस म्हणून खूप बदलले होते. त्या दिवसापासून निखिल आणि साक्षी यांच्या जीवनात मोठा बदल झाला. त्या आठवड्यातून एकदा गावाला भेट देऊ लागले. साक्षी आता सासूबाईंसोबत महिलांच्या गटात सहभागी होत.
तर निखिल वडिलांसोबत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या शिबिरात मदत करू लागला. त्यांच्या शहरातल्या जीवनात अजूनही खूप काम आणि धावपळ होती, पण आता त्यांच्या जीवनाचा उद्देश आणि समाधानी भावना आली होती. त्यांनी पेन्शनचे पैसे गमावले होते, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक आईवडिलांचे अमूल्य प्रेम आणि आशीर्वाद परत मिळवला होता. महिपतराव आणि शांताताईंनी आपल्या स्वाभिमानावर ठाम राहून घेतलेल्या निर्णयामुळेच मुलाला आणि सुनेला त्यांच्या चुकांची जाणीव झाली. त्यांनी आपल्या जीवनात लोभ आणि स्वार्थ बाजूला सारून प्रेम, सेवा आणि आपुलकी या मूल्यांना स्थान दिले. ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही, तर प्रत्येक पिढीला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे की नात्यामध्ये पैशांपेक्षा मूल्यांना महत्त्व देणे किती महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजची पिढी फक्त आईवडिलांकडे त्यांची प्रॉपर्टी, पैसा, पेन्शन यात स्वार्थी भावनेने पाहतात. आईवडिलांसाठी असणारे प्रेम, माया खूप कमी होत आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे, आईवडिलांना जपा, त्यांना प्रेम द्या. त्यांनी तुम्हाला घडवण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.